नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बहादुले 2 धनशक्ती जिल्हा परिषद उमेदवारांना हद्दपार करा. उचल्या जिल्हा परिषद उमेदवारांना बसणार फटका. देतील ते घ्या, पण पवित्र मतदान देताना मात्र स्थानिक उमेदवारालाच द्या. कुंभोज राहुल रत्न पारखे. बहादुले जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये बहादुले, वाठार, आंबपवाडी, मनपाडळी, कासारवाडी, पाडळी आणि टोप या गावांचे कार्यक्षेत्र आहे. या गावामधून अनेक सक्षम महिला या जागेसाठी पात्र असतानाही केवळ आर्थिक सक्षम नाही म्हणून त्यांना उभे न करता काँग्रेस आणि जनस्वराज्य पक्षाने धनाढ्य असणाऱ्या उपऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. पण या दोन्ही धनशक्ती विरोधात वाठारमधील 2 सक्षम महिला उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्या गरीब कुटुंबातील असून सामाजिक क्षेत्रात नेहमी धडपडणाऱ्या आहेत. त्यांनी आपली उमेदवारी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी उभी केली आहे. या धनाढ्य 2 उमेदवार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचा ढोल पिटला जात आहे. यांनी केलेले काम शांत डोक्याने आठवून पहा. निश्चितच राग आल्याशिवाय राहणार नाही. यांचे पती उद्योगाचे काम, समाजसेवेचा बुरका पांघरलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये या दोन्ही धनाढ्य अशा जिल्हा परिषद उमेदवारांच्या विरोधात संताप व्यक्त होत असून आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण सामान्य कुटुंबातील स्थानिक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेला तर गरिबातील गरीब व्यक्तींचा सुद्धा त्यांच्यावर अधिकार राहणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी बहादुले जिल्हा परिषदमधील या दोन्ही धनशक्ती उमेदवारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले पवित्र मताचा वापर करून त्यांची जागा त्यांना दाखवून द्यावी. केवळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून अनेक स्थानिक पण सक्षम उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेणे पसंत केले. मग ही निवडणूक फक्त आर्थिक सक्षम असणाऱ्या उमेदवारांचीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य पण सक्षम जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवारांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीतच या मतदारसंघामध्ये जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी लाट येत असून यामध्ये दोन्ही उचल्या धनाढ्य जिल्हा परिषद उमेदवारांचा पराभव झाल्यास नवल वाटू नये. आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे, हिंगणगाव, कुंभोज. माझं नाव राजेंद्र अवघडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बहादुले. मी माझ्या पत्नीचा जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरलेला होता. तो धनशक्तीच्या पुढं निभाव लागणार नाही म्हणून मी मागे घेतला आहे. फॉर्म भरायचं कारण म्हणजे गेली 20 वर्ष झालं बहादुले गावातला सदस्य नाही जिल्हा परिषदेसाठी. स्थानिक उमेदवार असावा तरच गावचा विकास होणार. हे बाहेरचे आहेत, किती दिवस येणार आहेत गावात? एक दिवस सुद्धा येणार नाही. 8 तारखेपासून तुम्हाला हे भेटणार सुद्धा नाही. तुम्ही जाऊन तिकडचं त्यांनी भेटणार आहे का त्यांना? त्याचा विचार जनतेने करावा आणि आपल्या गावात मतदारसंघात वठारचे 2 उमेदवार आहेत अपक्ष, त्यांचा एक जरूर विचार करावा अशी सगळ्यांना बहादुले गावातल्या किंवा मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करीत आहे.